आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला जड अंतकरणाने अखेरचा निरोप। दादा कायम स्मरणात राहणार। बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील रोखठोक आणि दमदार आवाज असलेले नेते अजितदादा पवार यांना आज जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला। बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय मानवंदना देत मुलगा पार्थ पवार व जय पवार यांनी अश्रूंनी डोळे भरून मुखाग्नी दिला। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे विमानाने येत असताना विमान दुर्घटनेत अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला। दादांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली होती। अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र व परराज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। प्रचारासाठी बारामतीत आयोजित 4 सभांसाठी अजितदादा पवार मुंबईहून विमानाने रवाना झाले होते। मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात घडला। या दुर्घटनेत कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शुभांगी फाटक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। दादांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मुंबईहून बारामतीत दाखल झाले। या घटनेनंतर राज्यात 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारे, गोरगरिबांचा कळवळा असलेले आणि निर्भीड निर्णयासाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार यांचा आवाज म्हणजेच अनेकांसाठी आशेचा आधार होता। त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे। दमदार आवाजाचा रोखठोक आणि सर्वसामान्यांचा नेता हरपला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।